मानेल की 2 वर्ष त्या ठिकाणी आमंत्रण देतात. आज यायला जमलं. पुण्यावरून इथे येईपर्यंतचा प्रवास थोडासा अवघड होता, परंतु इथे आल्यानंतर सर्व आनंदी वातावरण वाटतंय. पहिला चेंडू होता, बॅकफुटला जात चेंडू हलक्यात खेळलाय. पहिल्या चेंडूवरतीच बरीचशी गडबड आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एक मोठा सामना मैदानात सुरू आहे. जी माहिती माझ्यापर्यंत येत आहे, वळवली वर्सेस वाकळण हा सामना सुरू आहे. ज्या संघाची फायनलची मॅच आपण पाहिली स्वर्गीय उत्तमभाऊ पाटील चषकामध्ये, आणि आज प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये तेच दोन संघ परत एकदा एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं खेळाय. फिल्डर चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय, आणि याच दरम्यान एक सुपरसॉनिक चौकार, 4 धावा. ऋषी आणि केतन फलंदाजी करतात आपल्या टीमसाठी. दुसऱ्या बाजूने विशाल षटक क्रमांक पहिलं घेऊन आलेले आहेत. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं मारा करतायत. हा शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू सरळ चढवला डीप फाईन लेगला. एक बुलंदी पॉवरफुल षटकार, 6 धावा. दहा धावा दोफलकावर त्या षटक क्रमांक पहिलं चालू असताना विशालची गोलंदाजी जर आपण पाहिलं, पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मात्र पुढच्या 2 चेंडूवरती चौकार आणि षटकार खेळत ऋषी आपले इरादे स्पष्ट करतोय. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण सुरू आहे. पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना 5 षटकांचा असणारा सामना, पहिली 2 षटकं पॉवर प्ले. प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चौफेर दिसते, आणि दर्दी प्रेक्षकांची गर्दी असल्याशिवाय क्रिकेटच्या सामन्यांना मजा येत नाही. परत एकदा विशाल षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुढे सरसाबत चेंडू यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय. फिल्डर चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू सीमा पार, फरार, चौकार. तुझे मनाने काय घर काय घर RKJK ट्रॉफी 2019 या स्पर्धेचं हे 7वं वर्ष आहे. जयशंकर क्रिकेट क्लब चांदई यांच्या वतीने ही स्पर्धा गेले 7 वर्ष अतिशय दिमागदारपणे आयोजित केली जाते. यावर्षी सुद्धा आपण पाहतो एक भव्य दिव्य सोहळा तुमच्या समोर साकार होताना आजचा शेवटचा दिवस. हा चेंडू डावेटीच्या बराचसा बाहेर, दोन्ही हात पंचांनी जमिनीला समांतर केलेत, आणि वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. एका धावेने स्कोर कार्ड पुढे गेलेला असेल. तब्बल 15 धावा दोफलकावरती आहेत. एप्रिल महिना, उद्या असणारा पाडवा, 2 एप्रिल ही तारीख. बरंचसं काही मी तुम्हाला सांगेल येणाऱ्या काळामध्ये. दरम्यानच्या काळामध्ये विशाल सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. मात्र पहा, पूर्णपणे जमिनीला समांतर होत चेंडू खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान फिल्डरने चेंडू अडवला. 1 धाव पळून पूर्ण होते. सुंदर फिल्डिंग, चांगला थ्रो, आणि त्यावरती घेतलेली 1 धाव. 16 धावा दोफलकावरती आहेत. 2 एप्रिल मला वाटतं नुकताच होऊन गेलाय. 28 वर्षानंतर भारतानं 2 एप्रिल 2011ला वर्ल्ड कप जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीचा तो षटकार तुम्हाला सर्वांना अजूनही आठवत असेल. आज आपण पाहतोय वाकळण आणि वळवली हे 2 संघ मैदानावरती खेळताना तोच थरार प्रेक्षकांना परत अनुभवायला मिळतोय. सुंदर अशा प्रकारची सर्व व्यवस्था आहे, त्याबद्दल आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मला वाटतं पहिल्यांदाच्या स्पर्धेमध्ये आलोय, परंतु भारावून गेलो हे संपूर्ण नियोजन पाहून. षटकातला पुढचा चेंडू घेऊन परत एकदा विशाल राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. समोर असेल केतन. खोलो टप्प्याचा चेंडू होता. ऑनसेला ड्राईव्ह केला. फिल्डर फार दूरवरती, आणि लॉंग ऑनला गेलेला हा एक सनसनीत दणदणीत खणखणीत चौकार. देवा रे देवा 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 षटक क्रमांक पहिलं संपलंय. बिनबाद 20 धावा दोफलकावरती आहेत. ऋषी आणि केतन यांची फलंदाजी जर आपण पाहिली तर पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करावी याचे एक उत्तम उदाहरण ते मैदानामध्ये पेश करतायत. 1 ऑक्टोबर 2007 ला नियम क्रिकेटमध्ये आला होता.
पॉवर प्लेचा गेले 12 वर्ष आपण हा नियम वापरतोय आणि त्या पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेस फलंदाज करतात, कारण 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर उभे असताना तो फायदा घ्यावाच लागतो. एक सुंदर अशा प्रकारचं नियोजन आपण मैदानावरती पाहत असताना एक बलाढ्य सामना मैदानात सुरू आहे. 2 चॅम्पियन संघ एकमेकाची ताकद आजमावत आहेत, 2 वाघ एकमेकासमोर उभे आहेत. मग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला मोठ्या मोठ्या आरोळ्या ऐकायला मिळणार. षटक क्रमांक दुसरं घेऊन दूरवरच्या एंडकडनं येतोय तो कमलेश. षटक क्रमांक पहिलं संपलं, 20 धाबा धावफलकावरती आहेत. एक सुंदर असा सामना मैदानावरती रंगलेला असताना प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने सामन्याचा आनंद घेत आहेत. जिथे जागा दिसेल तिथे गर्दी आहे. कमलेचा पहिला चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर वेल लेफ्ट केलाय आणि मला वाटतं लेट परंतु थेट निर्णय येतोय पंचांकडनं व्हाईट बॉलचा. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 21 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं नुकतं सुरू झाले, स्ट्राईक एंडला खेळतोय तो ऋषी. सुंदर फलंदाजी आतापर्यंत ऋषीने केली, ज्यामध्ये 2 चौकार एक षटकार त्याने खेळून काढलाय. कमलेशच्या गोलंदाजी समोर तो काय बॅटिंग घेऊन येईल हे आपल्याला पुढच्या चेंडूवरती कळेल. खोल टप्प्याचा चेंडू होता, सरळ उंचावरनं खेळाय. 2 फिल्डर चेंडूचा पाठलाग करतायत. पाठलाग अजूनही सुरू आहे आणि लॉंग ऑफला सुंदर क्षेत्ररक्षण पाहूया. तोपर्यंत 2 धावा फलंदाज पळून पूर्ण करतायत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. तब्बल 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 संख्येला भारतीय क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. आता समीर यांनी थोडीशी ओळख करून दिली माझी की ते आकड्यांचं महत्व सांगतात, म्हटलं थोडंफार सांगायला लागेल. 23 संख्येला भारतीय क्रिकेटमध्ये हे महत्व आहे. वयाच्या 23व्या वर्षी सचिन तेंडुलकर यांना भारतीय संघाचं कर्णधारपद बहाल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचं वय 23 होतं. अजूनही बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये मी घेऊन जाईल तुम्हाला त्या गोष्टींकडे. पुढचा चेंडू ऑफ्टमच्या बराचसा बाहेर. यावेळेस मात्र पंचांचा परत एकदा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एका धावेने धावफलक पुढे जाईल. मला वाटतं विकेट किपर थोडीशी चाचपणी करतायत नियमांची, कारण नवीन आलेल्या नियमानुसार बॅट्समननं चेंडू जर चेस केला तो त्याच्या बॅटच्या फ्लो मध्ये असेल किंवा बॅटच्या रेंज मधून जात असेल तर तो व्हाईट बॉल नसतो. हा एक नवीन एक ऍडव्हान्टेज बॉलर्सला आलेला आहे. त्याचा नक्कीच चाचपणी विकेट किपर करून पाहत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न. डीप विकेटला फिल्डर चेंडूच्या मागे. सुंदर फिल्डिंग आणि त्यावरती घेतलेली एकच धाव. सुंदर थ्रो येतोय दूरवरनं. फ्लड लाईट्स मध्ये फिल्डिंग करणं मित्रांनो थोडं सोपं नसतं, परंतु खेळाडूंचं कौशल्य आहे. ज्या कौशल्याच्या जोरावरती ते काम करत असतात. एका धावेने धावफलक पुढे जाईल. तब्बल 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानात सुरू आहे. 5 षटकाचा असणारा सामना. 2 टायगर संघ एकमेकासमोर उभे आहेत. एका बाजूने वाकळण तर दुसऱ्या बाजूने वळवली. सुंदर असा खेळ चांदईच्या मैदानावर सुरू असताना प्रेक्षक मात्र मंत्रमुग्धपणे सामन्याचा आनंद घेत आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्ट्राईक एंडला आता मात्र येतो तो केतन. धावफलकावरती 25 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना कमलेश. आतापर्यंत चांगली बॉलिंग कमलेशची आपल्याला पाहायला मिळते. हा फुलटॉ चेंडू होता, डीप मिड विकेटला चढवलेला बुलंदी पॉवरफुल षटकार. अरे यो बॅट्समन हुकमी कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का. रायगड जिल्हा म्हटलं की क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्ह्यामध्ये जेवढं टेनिस बॉल क्रिकेट मला वाटतं खेळलं जात असेल, मला नाही वाटत जगामध्ये दुसरीकडे कुठं तेवढं ते खेळलं जात असेल. कमलेश. हा चेंडू ऑफ साईडला हलक्या हाताने खेळायचा होता. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. गलीमधल्या फिल्डरनं चेंडू आडल्यापर्यंत 1 धाव पळून पूर्ण होत आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना ऋषी आणि केतनी जोडी मैदानावरती खेळताना मला वाटतं 4 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकामध्ये संपलाय. म्हणजे 1.4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा आहेत त्या बिनबाद 32 धावा. ओ यावेळेस मात्र चेंडू चढला डीप स्क्वेअर लेगला. वाघांची दहाड फोडलाय पहाड. षटकार 6 धावा. सहा धावांनी धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुटून पडतोय ऋषी गोलंदाजावरती. परत त्याचा चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. कॅमेरामनच्या दिशेला खेळला गेलेला एक बहारदार सनसनीत चौकार. चेंडू गेलाय सीमा पार मारा सनसनीत चौकार. सीमा पार मारा सनसनीत चौकार.
2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावफलकावरती धाव आहेत तब्बल 42 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली गेलेली प्रचंड मोठी तोडफोड आपण मैदानामध्ये पाहिली. षटक क्रमांक पहिलं संपलं, मला वाटतं 20 धावा धावफलकावरती होते. या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठून काढल्या गेल्या. 22 संख्येला क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. क्रिकेटमध्ये अनेक नियम बनवले गेले, अनेक नियम त्या ठिकाणी नवीन तयार केले गेले, अनेक नियमांमध्ये बदल केले गेले, परंतु क्रिकेटमध्ये एक नियम कधीच बदलला नाही, तो म्हणजे खेळपट्टीची लांबी 22 यार्ड. पण 22 यार्डच का? प्रत्येक गोष्टी मागे एक कारण असतं. 15व्या-16व्या शतकामध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये क्रिकेट सुरू झाला, खेळपट्टीची लांबी किती असावी यावरती ज्यावेळेस निर्णय घेण्याची वेळ आली, त्यावेळेस एक ऍग्रिकल्चरल चेन नावाची चेन होती शेतीची लांबी मोजण्याची. एक चेन अर्थात 66 फूट लांबी होती. 66 फूट म्हणजे 22 यार्ड. आणि तदनंतर खेळपट्टी 22 यार्डांची बनवली जाऊ लागली. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. हा चेंडू ऑफ स्टंपला नक्कीच लोअर फुटाचा हलक्यात खेळून काढलाय. बरीचशी धावपळ मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे धडपड सुरू आहे जिंकण्याची. प्रत्येकाला जिंकायचंय, कोणालाच हारायचं नाहीये. पण जगामध्ये एक असंही ठिकाण आहे जिथे जाऊन पैसे देऊन तोंडाने माणूस हार मागतो, ते म्हणजे फुलवाल्याचं दुकान. एकच असं ठिकाण आहे जिथे जाऊन माणूस पैसे देऊन हार मागतो, बाकी कधीच आयुष्यात कोणाला हारायचं नसतं. धावफलकावरती धावा आहेत त्या 43 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आहे तो ऋतिक. राईटा मोर द विकेट मारा करतोय. फलंदाज मला वाटतं थोडा वेळ थांबलेत, थोडासा वेळ खेळही थांबतोय. क्षेत्ररक्षणाची चाचपणी केली जाते. वडवली वर्सेस वाकड सुरू असणारा एक बलाढ्य सामना या स्पर्धेतला. 30 सर्कलच्या अगदी बाहेरनं स्टार्ट घेताना गोलंदाज रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता आणि इथे गॅप मधनं चेंडू सुसाट गोळी सीमा पार, एक दणदणीत चौकार. पाकिस्तानचे महान फलंदाज हनीफ मोहम्मद यांनी हा फटका पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणला. झिम्बाब्वेच्या अँडी फ्लावरनं तो फेमस केला. आणि हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो रिव्हर्सचा फटका हा गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या क्रिकेटमध्ये खेळला जातो. धावफलक पुढे जाईल. बोला. आपली जी बॉन्ड लाईनची जी पट्टी आहे ना, त्यावरती बरेचसे प्रेक्षक बसलेत. मित्रांनो, विनंती आहे थोडंसं मागे सरकून बसा, सहकार्य करा. तुमच्यासाठी जी स्पर्धा आहे. धन्यवाद. हा चेंडू ऑफ्टॉनच्या वरनं नक्कीच होता. उंचावून खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. पहिला धक्का, फलंदाज बाद. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. पहिला फलंदाज बाद होतोय तर नवीन फलंदाज जीत भोईर मैदानावरती उतरतोय. नावातच जीत आहे म्हटल्यानंतर हारण्याचा फार प्रश्न पडत नाही. परंतु पाहूया क्रिकेटचा खेळ, द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी ज्याला म्हटलं आता. हा पुढचा चेंडू उंचावरनं खेळला गेला. लोंगांच्या डोक्यावरनं एक बुलंदी आसमानी षटकार. 6 धावा. माझ्यापेक्षा भारी नाचून TMG and HX. वडवली संघानं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु आतापर्यंत तो निर्णय थोडासा त्यांच्या अंगलट आल्यासारखा वाटतोय. हा पुढचा चेंडू होता. लोअर फुलचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिडविकेटरनं फिल्डर चेंडूच्या मागे धावत पळत येतो. एक धाव पळून पूर्ण केली गेली. सुंदर फिल्डिंग थ्रो आपण पाहतोय. 4 फिल्डर एकमेकाच्या मागे बॅकअप करायला आहे.
हे फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये काही गोष्टी तुम्हाला शिकवायला नाही लागल्या पाहिजेत, त्या आपोआप शिकता आल्या पाहिजेत. आणि हे जे बॅकअप केलं गेलं, मला वाटतं विकेट किपरच्या मागे 3 फिल्डर ओळीनं उभे होते, ही फार महत्वाची गोष्ट आहे. धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावर ते षटक क्रमांक 3 मैदानात चालू असताना 5 षटकाचा असताना सामना जीत स्ट्राईक एंडला येतोय. दुसऱ्या बाजूनं केतननं मात्र धडाका चालू ठेवलाय. ऋषी एक सुंदर खेळी करत तंबूच्या आसऱ्याला नुकताच परतलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफसाईडला उंचावरनं खेळलाय. गॅप मध्ये मला वाटतं चेंडू नक्कीच गेलेला आहे. फिल्डर चेंडूच्या मागे येते, दुसरा खेळण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी मिळते. थोडीशी चूक मैदानाच्या आतमध्ये. चुका करतो तो मनुष्य, चूक मान्य करतो तो महान मनुष्य, आणि केलेली चूक सुधार त्याला देव मनुष्य असं म्हणतात. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, चुका होणारच, काळजी करण्याचं कारण नाही. धावफलक पुढे गेलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 56 धावा धावफलकावरती आहेत. एक सुंदर असा खेळ मैदानावरती सुरू असताना आपण पाहतोय RKJK ट्रॉफी 2019 आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. मला वाटतं ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय आणि आपली ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये पोहोचलेली आहे. यानंतर मात्र रीस विरुद्ध तारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये होईल. ड्रिंक्स ट्रॉलीवरनं मला एक थोडासा वेळ भेटला म्हणून एक सहज एक किस्सा आठवला, तुम्हाला जाता मी सांगून जाईल. 1992-93 साली भारतीय संघ असाच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती गेला होता. संघातल्या एका खेळाडूला असं सांगितलं गेलं, आतमध्ये तू ड्रिंक्स घेऊन जा किंवा पाणी घेऊन जा. त्यानं सांगितलं, मी एका मोठ्या घरात आलेलो, 69 खोल्यांचं माझं घर आहे, मी पाणी घेऊन आतमध्ये जाणार नाही. त्या खेळाडूला नंतर बाहेर बसवलं गेलं. 1995 साली तो परत टीम मध्ये आला आणि डायरेक्ट लॉर्ड्सवर शतक झळकावलं. त्या खेळाडूचं नाव सौरव गांगुली, सौरव चंडीदास गांगुली हे पूर्ण नाव. धावफलकावरती धावा आहेत मला वाटतं 56 धावा. माझ्या समेत स्कोरर सुंदर काम करतात. एकदा एका ठिकाणी कॉमेंट्री करताना मला असाच प्रश्न विचारला गेला की स्कोररला मराठीमध्ये काय म्हणतात. कोणी गुणलेखक सांगितलं, कोणी अजून काय सांगितलं. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय म्हणत असतील स्कोररला मराठीमध्ये? काय अंदाज? नाही माहिती, असू दे, हरकत नाही. स्कोररला शुद्ध मराठीमध्ये धाव नोंदक असं म्हणतात. लक्षात ठेवा, जे मला माहिती आहे तुम्हाला मी सांगून जाईल. जे जे आपणास ठावे ते ते दुसऱ्यास सांगावे, बुद्धिवान करून सोडावे सकळ जना. दिल्यानं वाढता असं म्हणतात. वाहता झरा हा नेहमी निर्मळ असतो, साचलेलं डबकं होतं. त्यामुळे झऱ्यासारखं नेहमी आपला आयुष्य असावं. चला मित्रांनो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 56 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 14 सुरू होते. स्ट्राईक एंडला खेळतोय तो केतन. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं. संघाचं 4थं षटक घेऊन येतोय कमलेश. सुंदर टुर्नामेंट आहे, सुंदर चांगलं पब्लिक आहे. हा चेंडू सरळ उंचावला हवेमध्ये आहे. बरेच दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येत आहे. झेल ओ सुटलाय. कॅच छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. घेतलेले कॅच, सोडलेले कॅच, कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकेल. 1999चा वर्ल्ड कप सुरू होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला हर्षल गिब्सनं टिवाचा झेल सोडला वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये. टिवा धावत पडत गिब्स जवळ गेला. त्याला म्हटलं, फ्रेंड यू डू नॉट ड्रॉप द कॅच, यू ड्रॉप द वर्ल्ड कप. मित्रा, तू कॅच सोडलेला नाहीयेस, तू वर्ल्ड कप सोडलाय. हाही टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे या स्पर्धेमध्ये जो आपण पाहतोय. यावेळेस मात्र परत येतात झेल. काय होणार? आणि यावेळेस टिपलाय. ती चूक परत केली नाही. फलंदाज बाद. एक नंबर ही आयोजन, सारे म्हणती रसिक जन. एक नंबर ही आयोजन, सारे म्हणती रसिक जन. दर वर्षामध्ये नवीन हर्षामध्ये, दर वर्षामध्ये नवीन हर्षामध्ये मजा येते न्यारी, पहा मजा येते न्यारी. आरकेदार 58 धावा धावफलकावरती आहेत. 2 बाद 58. बाद होणारे फलंदाज ऋषी आणि केतन जे सलामीला गेले होते. दोघांनी चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. वाकळणसाठी सुंदर प्रकारची फलंदाजी. स्ट्राईक एंडला जीत सामना करेल तो कमलेशच्या पुढच्या चेंडूचा. नवीन फलंदाज अविनाश मैदानावरती उतरलाय. हो, यावेळेस मात्र ताबडतोब फटका. शॉर्ट आर्म पूल खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. चेंडू घेतलाय, फेकलाय कमलेशकडे. तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. तब्बल 59 धावा धावफलकावरती आहेत. 59 संख्येचं महत्व क्रिकेटमध्ये फार मोठं आहे. विशेषतः माझ्या कॉमेंटेटर मित्रांना मी सांगेल, 1959 साली ऑल इंडिया रेडिओवरती पहिल्यांदा हिंदी कॉमेंट्री सुरू झाली होती. 1959 साली बॉबी तल्यार खान हे पहिले कॉमेंटेटर होते ऑल इंडिया रेडिओवरचे. हल्ली मात्र कॉमेंट्री शिवाय सामने पुढे जात नाही, आपण अनेक वेळा पाहतो. अविनाश आपल्या इनिंगचा पहिला चेंडू खेळ जरी सज्ज होतोय. समोर कमलेश.
ओ हा सुरेख चेंडू होता, झपकन मागे निघून आलाय. सुंदर बॉलिंग कमलेची. आपण पाहिलं तर अतिशय तरुण यंग आणि अतिशय सुंदर असा फिटनेस असणारा खेळाडू आहे आणि चांगल्या प्रकारच्या लाईन लेंथवरती तो बॉलिंग करतोय. अविनाशला हा चेंडू समजलाय नाही, कधी पडला कधी मागे विकेट कीपरकडे गेला. 2 फायनलिस्ट आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात स्वर्गीय रतनबुवा चषक या स्पर्धेमध्ये हे 2 ग्रामीण गटामधनं फायनलला खेळलेले संघ आहेत. हा चेंडू सरळ ड्राईव्ह केलाय. लॉंग चेशन फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरी त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल कारण चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि या एका धावेन धावफलक पुढे गेलाय. तब्बल 60 धावा धावफलकावरती आहेत. RKJK ट्रॉफी 2019 जयशंकर क्रिकेट क्लब चांदई सर्व आयोजक मंडळी सर्वांचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करायला लागेल. 7व्या वर्षापर्यंत ती स्पर्धा घेऊन आलेले आहेत. हा चेंडू मात्र यावेळेस मिड विकेटला चढलेला एक उत्तुंग तडाखा. चेंडू सीमापार षटकार. चार षटकांचा खेळ संपलाय. 66 धावा धावफलकावरती आहेत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत जे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर बाळाशेठ इरमाळी साहेबांचं देखील आगमन होतोय. मी त्यांना विनंती करेल की आपण देखील या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. ओव्हर टू दीपक सर. 66 धावा धावफलकावरती आहेत. 66 tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं जगभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या माझ्या तमाम क्रिकेट रसिकांचे मी स्वागत करेल या सुंदर स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू आला तसा भिरकावलाय. एक जबरदस्त तडाखा षटकार. षटकार मारण्याची अविनाशची सवय ही काय नवीन नाही, फार जुनी सवय आहे. हा चेंडू ऑफ साइडला खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. रतनबुवा चषकामध्ये एक चेंडू 6 धावांची गरज होती आणि याच अविनाशनं चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावून देत आपल्या संघाला एक खळबळजनक विजय मिळवून दिला होता. मित्रांनो, नाव असंच होत नाही. नाव होण्यासाठी तुम्हाला अगोदर काम तसं करावं लागतं. काम करो कुछ ऐसा कि नाम बन जाए और बाद में उस नाम को सुनते ही सब काम बन जाए. फुलटॉस चेंडू होता. मला वाटतं पाहूया डीप स्क्वेअरला फिल्डर त्या ठिकाणी फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण होते. पंचांकडे थोडंसं अपील नक्कीच पाहायला मिळत आहे खेळाडूंकडनं, परंतु पंचांनी सांगितलं की चेंडू वेस्ट लाईन अर्थात कमरेच्या लेवलच्या वरती नव्हता, त्यामुळे हा नो बॉल देण्यात येणार नाहीये. बऱ्याच वेळा आपण पाहतो पंचांनी निर्णय दिले तरी खेळाडू नाराज असतात. डॉन ब्रॅडमन यांचं एक पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं होतं आणि त्यामुळे त्यांनी पंचांचा उल्लेख केला होता, दुर्दैवी सभ्यग्रस्त. तुम्ही किती चांगले निर्णय द्या तरी खेळाडू तुमच्याकडे डोळे वटारून पाहतातच. परत एकदा गोलंदाज. हा चेंडू सुरेख होता. खोलो टप्प्याचा यॉर्कर लेन चेंडू ऑफ साइडला बॅटची बाहेरची कडे घेत गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेन धावफलक पुढे जाईल. माझे स्कोरर मित्र कळवत आहेत 75 धावा धावफलकावरती आहेत. पाऊण शतक अर्धशतक धावफलकावरती लागत आहे. सुंदर अशी स्पर्धा. माझ्या बरोबर इतर आपले बरेच समालोचक आहेत. माझे सर्व मित्र गेली 3-4 दिवस सुंदर अशी प्रकारची मेहनत करतायत. त्या सर्वांचं कौतुक आहे. हा चेंडू लोअर फुल टॉस होता. मिड विकेटला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरा घेण्याचा प्रयत्न. कॉल तर दिलाय आणि इथे तो कॉल यशस्वी ठरलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 77 सत्ते पे सत्ता 77 धावा धावफलकावरती आहेत. समीर सोमाने मला वाटतं आज मी त्यांना आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिलंय, म्हणजे समोरासमोर. नाहीतर मला वाटतं व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचा संपर्क होता, परंतु क्रिकेटचं प्रेम हे मित्रांनो असं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो, क्रिकेटच्या मैदानावरची माती जोडते अनेक नाती. ती नाती अनोळखी असतात बऱ्याच वेळा. हा चेंडू खोलो टप्प्याचा होता. परत एकदा ऑन साइडला खेळून काढलाय.
जीत भुईरचा फटका, त्यावरती एक धाव पळून पूर्ण केली. दुसरा गणिता प्रयत्न, दुसरी ही धाव इथे मला वाटतं बेल्स अगोदरच पडली होती. आणि ओव्हर थ्रोच्या धावा किती येतात पाहूया. अजूनही चेंडू इन प्ले आहे, सीमारेषेच्या आतमध्ये. मला वाटतं पंचांनी उल्लेख अजून कुठलाही केलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पळापळ सुरू आहे, धाव सुरू आहे. धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. पाहूया अंपायर काय निर्णय देत आहेत. पंचांची निर्णयाची आपण वाट पाहूया, कारण बेल्स खाली पडल्यानंतर तो एक स्टंप हातामध्ये घेऊन त्याला चेंडू लावणं गरजेचं असतं नियमानुसार. आणि तसं जर केलं नाही तर बऱ्याचशा वेळा तुम्हाला त्या ठिकाणी फलंदाज बाद मिळत नाही. पाहूया पंच निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. थर्ड अंपायरचा कॉल केला गेलाय. थर्ड अंपायर मला वाटतं सर तुमचा एक सॉफ्ट कॉल द्या. सॉफ्ट कॉल आहे तो काय आहे, म्हणजे त्यानुसार आपल्याला थर्ड अंपायर निर्णय देता येईल. पायानं स्टंप पडलाय, पायानं बेल्स पडले की यासाठी ते चेक करतायत. बॅट्समनचा पाय स्टंपला लागलाय का यासाठी ही चाचपणी आहे. हरकत म्हणजे हिट विकेट थोडक्यात साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. 14 मार्च 1992 ला थर्ड अंपायर पहिल्यांदा वापरला होता. हा किती 14 मार्च 1992 ला कार्ल लिबेनबर्ग हे पहिले थर्ड अंपायर होते. आणि कोण होता थर्ड अंपायरचा पहिला बळी? मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर. 11 धावांवरती जॉन्टी रोडच्या थ्रोवरती थर्ड अंपायरकडे कॉल केला होता. रनआउट दिलं तर कार्ल लिबेनबर्ग यांनी सचिन तेंडुलकर यांना. सांगत जाईल मी तुम्हाला जे जे काय माहिती आहे, फक्त पुढच्या वर्षी मी येईपर्यंत विसरू नका. जर समीर यांनी मला बोलवलं तर. पाहूया थर्ड अंपायर काय सांगतायत. त्या ठिकाणी चाचपणी सुरू आहे. निर्णय योग्य येईल याची आपण नक्कीच खात्री मी तुम्हाला देऊ शकतो. आमचे tenniscricket.in चे टेक्निशियन रिप्लेच्या माध्यमातून त्या ठिकाणी थर्ड अंपायरला ते निर्णय दाखवत आहेत. धन्यवाद. पंचांचा निर्णय तोपर्यंत मध्यंतरापर्यंत आपण जाऊया. या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत. मी विनंती करेल या स्पर्धेचे संकल्पक आणि आयोजक सन्माननीय JK साहेब, RK साहेब, या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय बाळा हिरमाळी साहेब उपस्थित झालेत. यांचं येतेचे स्वागत करण्याची विनंती करतोय. सागर या आपण इकडे. निर्णय येईस तोपर्यंत आपण पाहुण्यांकडे वळणार आहोत. सन्माननीय बाळा हिरमाळी साहेब येथे उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करायचंय. मी विनंती करेल बाळा हिरमाळी साहेब, आपण या स्पर्धेच्या ठिकाणी आलात. आपणास विनंती की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. बाळा हिरमाळी साहेब या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सागरजी शेलके साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं येतेचे स्वागत करण्याची विनंती RK साहेबांना करतो. धन्यवाद. त्यांच्या समवेत आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय रोहिदासजी माळी साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेल JK साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. सन्माननीय रोहिदास माळी साहेब. त्यांच्या समवेत आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय बंटी तोरवे साहेब उपस्थित आहेत. यांचं सुद्धा येतेचे स्वागत करण्याची विनंती. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय प्रमोदजी माळी साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं सुद्धा येतेचे स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करतो.
शेवटच्या चेंडूवरती आपला जो निर्णय राखीव होता त्यावरती पंचांनी बॅट्समनला हिट विकेट दिलेला आहे, त्यामुळे मला वाटतं त्यावरती धावा मिळणार नाहीत. म्हणजे 77 धावा झालेल्या आहेत, 78 धावांचं टार्गेट आहे. त्यांच्या समेत आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय संतोषजी माळी साहेब उपस्थित आहेत. यांचं सुद्धा येतेच्या स्वागत करण्याची विनंती करतो. सन्माननीय संतोषजी माळी साहेब या आपण सन्माननीय देविदासजी बागडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. त्यांच्या समेत आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय पप्पू देशमुख साहेब उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी JK साहेबांना करतो. त्याच समेत आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय राजू हिलम साहेब उपस्थित आहेत. यांचं सुद्धा येतेचे स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय राजू हिलम साहेब यांना विनंती की आपण यायचं व्यासपीठासमोर. त्यांच्या समेत आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय योगेशजी हजारे साहेब उपस्थित आहेत. यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो. दरम्यान पुनश्च वलया दीपक सरांकडे मॅच कडे जाऊया. धन्यवाद. 78 धावांचं टार्गेट सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी खेळलाय. फिल्डर फार दूरवर, चेंडू पहिलाच खणखणीत चौकार. रतन बो चषकाचा मॅन ऑफ द सिरीज असणारा खेळाडू विशाल स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. चौकार आलाय. त्याचबरोबर विशाल बरोबर ऋतिक उतरलाय तो सलामीला. गोलंदाजी मार्क वरती मोतीराम. पहिल्या चेंडूवरती लोअर फुल टॉस वरती खेळलेला एक सुंदर चौकार आपण पाहिला. पुढचा चेंडू मोतीरामचा मला वाटतं उंचावर खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय. फिल्डर तिकडे आहे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ऑफ साइडला 4 फिल्डर थर्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट थर्ड मॅन गली एक्स्ट्रा कव्हर वाईडिश मिड ऑफ. लेग साइडला 3 फिल्डर थर्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड ऑन. लॉंग ऑफ आणि मिड विकेट हे 2 फिल्डर थर्ड सर्कलच्या बाहेर बाउंड्री वरती तैनात आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 5 धावा षटक क्रमांक पहिलं चालू असताना. 78 धावांचं मोठं लक्ष आहे. 30 चेंडूमध्ये त्या बनवायच्या आहेत वडवली संघाला. वडवली विरुद्ध वाकळण सुरू असणारा एक तगडा सामना मैदानात आहे. 2 चॅम्पियन संघ एकमेकासमोर आपली ताकद आजमावत आहेत. यावेळेस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डायरेक्ट हिट. मैदानाच्या आतमध्ये धडपड सुरू आहे जिंकण्यासाठी. प्रत्येक चेंडूवर धडपड सुरू आहे. धडपडीबद्दल मी तुम्हाला सुंदर वाक्य सांगेल. आयुष्यामध्ये जी लोक धडपड करतात ना ती बाकीच्यांसाठी धड नसतात. आयुष्यामध्ये जी लोक धडपड करतात ती बाकीच्यांसाठी धड नसतात कारण ती पडत असतात. पण खरं तर ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. त्यामुळे धडपड ही जिंकण्यासाठी सुरू आहे मैदानामध्ये. पलीकडे आपला जो पार्किंग एरिया आहे तिकडे 2 व्हीलर्स अशा प्रकारे लावलेत की तिकडे 4 व्हीलर आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे आपले जे 2 व्हीलर वाले सर्व मंडळ आहेत त्यांना मी विनंती करेल आतमध्ये 4 व्हीलर जाण्यासाठी जागा करून द्या. हा चेंडू अंगावरती आलाय. हलक्या हाताने फ्लिक केलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी खेळण्याचा प्रयत्न मध्ये त्यातमध्ये कॉल दिला गेलाय आणि इथे प्रचंड मोठा अपील. फलंदाज बाद. चुका ध्यान गई जान. अति घाई संकटात नाही. नक्कीच नक्कीच ती गोष्ट माझ्या लक्षात आली नाही की 10 नंतर आपण डीजे वाजवणार नाही. मी डीजे वाजवण्याची त्या ठिकाणी वाट पाहत होतो. प्रत्येक 4 किंवा 6 किंवा विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले पहिला फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती जेमतेम धावा आहेत त्या 6 धावा माफ करा 7 धावा धावफलकावरती आहेत. तर नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय कमलेश.
कमलेशनं बॉलिंगमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली, बॅटिंगमध्ये सुद्धा त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. 78 धावांचा मोठा डोंगर उभा केलाय वाकळण संघानं आणि तो डोंगर आपण पाहावे वडवली संघ पार करणार का. माझ्या बरोबर या ठिकाणी गेले 3-4 दिवस आपले जे मित्र कॉमेंट्री बॉक्समध्ये काम करतात त्यामध्ये संदीप बोराडे आहेत, अजय डायरे आहेत, समीर सोमाने आहेत, मयुरेश कदम आहे, सनी मसने आहेत आणि रोशन पाटील. या सर्वांच्या शब्दांच्या जादूनं हे मैदान गेले 3-4 दिवस फुलून गेलेलं आहे. येणाऱ्या पुढच्या मॅचेस मध्ये त्यांचं सुंदर समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 7 धावा. हा इथे प्रचंड मोठा अपील, मात्र पंचांनी निर्वाळा दिला. चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर आहे. अपील जगात फक्त 2 ठिकाणी केलं जातं. अपील न्यायालयात केलं जातं आणि अपील क्रिकेटच्या मैदानावरती केलं जातं. न्यायालयात न्यायाधीश अपील फेटाळून लावतात, क्रिकेटच्या मैदानावरती अंपायरचा तो अधिकार आहे अपील फेटाळून लावण्याचा आणि इथे अंपायरनी अपील फेटाळून लावलेला आहे. चिंचपाडा संघाचे संघनायक संतोषजी राजगुरू साहेब आपली वाट पाहत आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा स्टेजच्या उजव्या बाजूला. जाऊया मैदानामध्ये. षटकातला पुढचा चेंडू मोतीरामचा. यावेळी मात्र सरळ हवेमध्ये खेळलाय, फिल्डर तिकडे आहे परंतु मला वाटतं फायदा नाही. चेंडू सीमापार षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. तब्बल 14 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटतं जवळपास 15.5च्या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत आणि इथे 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये बरीचशी चर्चा मसलत सुरू आहे. प्रत्येक खेळ एकमेकांबरोबर चर्चा करतायत. रिस वर्सेस तारा यानंतर होणारा सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी व्यासपीठाजवळ संपर्क साधायचा आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. जिकडे पाहाल तिकडे प्रेक्षक आहेत, जिकडे बघाल तिकडे गर्दी आहे, जिकडे तुम्ही नजर फिरवाल तिकडे तुम्हाला दर्शक दिसतील. प्रेक्षकांची फार मोठी गर्दी मैदानावरती. कुठलीच टुर्नामेंट प्रेक्षकांच्या गर्दीशिवाय मोठी होत नाही आणि प्रेक्षकांनी या टुर्नामेंटला नेहमीच मोठं केलंय. आपण पाहताय RKJK ट्रॉफी 2019 जयशंकर क्रिकेट क्लब चांदईचं एक बहारदार नियोजन. धावफलकावरती षटक क्रमांक पहिल्या संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. 78 धावांचं मोठं आव्हान. तर षटक क्रमांक दुसरं घेऊन दूरवरच्या एडकडनं येतोय केतन म्हात्रे. एक फार मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट मधलं. या 2 संघांचा खेळ पाहिला प्रेक्षक मात्र डोळ्यामध्ये प्राण आणून आतुर होऊन क्रिकेट पाहत आहेत. प्रत्येक खेळाडू नामांकित आहे. प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक फलंदाज, प्रत्येक क्षेत्ररक्षक आणि प्रत्येकाकडनं प्रेक्षकांना अपेक्षा आहेत. अपेक्षा केव्हा केल्या जातात? ज्यावेळेस तुमच्याकडनं काहीतरी भव्य दिव्य होण्याची अपेक्षा असेल त्यावेळेस तुमच्याकडनं अपेक्षा केल्या जातात. 14 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं सुरू होत आहे. पहिला चेंडू ही साडावरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी कव्हर पॉइंट वरनं फिल्डर चेंडूच्या मागे आला. चेंडू आडेपर्यंत 2 धावा फलंदाज पळून पूर्ण करतायत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. तब्बल 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानात चालू असताना 78 धावांचा भला मोठा डोंगर समोर आहे आणि तो पार करताना तुम्हाला सुतळी बॉम्ब लावून चालणार नाही. चौकार षटकारांचे मोठे मोठे RDX चे बॉम्ब फोडावे लागतील. सुतळी बॉम्बनं फक्त आवाज येईल, भगदाड पडणार नाही त्या धावसंख्येला. धावफलकावरती धावा आहेत तर तब्बल 16 धावा. यावेळेस मात्र सुंदर चेंडू. काय चेंडू टाकलाय अफलातून. गोलंदाजाचं करावं थोडं कौतुक कमी आहे. चांगलं काम झालं की प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला सांगावं लागत नाही. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा. हा रंगमंच ज्यावेळेस तुम्ही सोडून जाल मागे तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्यासाठी काम तसं करावं लागेल. इथे सुंदर काम केले बॉलर्सनं. माझ्या शेजारी बसलेले बरेचसे प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत. सांगावं लागलं नाही टाळ्या वाजवा म्हणून. काम चांगले केल्यानंतर ते आपोआप येतात उत्स्फूर्तपणे. धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदान सुरू असताना 78 धावा. याचा अर्थ अजूनही 61 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे. तुडुंब गर्दी मैदानावरती हा सामना पाहण्यासाठी. वाकळण विरुद्ध वडवली. सुंदर चेंडू खोलो टप्प्यात होता. मिड विकेटला फिल्डर प्लेस केलाय. ज्या प्रकारची फिल्डिंग लावली त्या प्रकारे बॉलिंग करतोय केतन मैदानामध्ये. बॅटिंग मध्ये केतननं सुंदर कामगिरी केली. आपल्या संघासाठी चांगला धावफलक उभा करून दिला आणि त्यानंतर बॉलिंग मध्ये सुद्धा तो चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. या प्रकारचे चेंडू खेळणं बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की फुल टच चेंडू खेळणं सोपं आहे. मित्रांनो फुल टच चेंडू खेळणं सोपं आहे परंतु लोअर फुल टच चेंडू खेळायला तुमच्यामध्ये कसं बसावं लागतं. बॅटिंग मध्ये थोडी ताकद असावी लागते.
परत एकदा काय बॉल टाकलाय अफलातून. सुंदर बॉलिंगचा नजराणा पेश करतोय केतन मैदानामध्ये. फलंदाजांना ही बॉलिंग कळण्याच्या पलीकडली आतापर्यंत त्यांनी टाकताना आपल्याला दिसलेली आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या तब्बल 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावांची जर्सी घालून विराट कोहलीला आपण नेहमी क्रिकेट खेळताना पाहिलंय. परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं विराट कोहली एका रात्रीतनं विराट कोहली झाला की काय. एक छोटा सुंदर किस्सा मी तुम्हाला सांगेल. थोडासा वेळ आपल्याला त्यासाठी पाहिजे कारण मैदानातल्या घडामोडी सुद्धा आपल्याला प्रेक्षकांना सांगायच्या आहेत. विराट कोहली एकच गोष्ट सांगेल तुम्ही समजून जाल विराट कोहली काय गोष्टीतनं पुढे आलाय. परत एकदा केतन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा मात्र चेंडू परत एकदा अप्रतिम मुसळी घेणारा चेंडू आणि त्यावरती कुठल्या प्रकारे इथे मात्र परत एकदा चूक. अजूनही मैदानामध्ये चेंडू इन प्ले आहे आणि इथे थोडीशी नाराजी नक्कीच दिसते. राग व्यक्त केला जातोय. रागाबद्दल हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य आहे. सच होते वो लोग जो गुस्सा करते हैं, सच होते वो लोग जो गुस्सा करते हैं, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है. जी माणसं राग व्यक्त करतात ती नेहमी सच्च्या मनाची असतात असं म्हटलं जातं. आणि इथे आपण पाहिलंय थोडासा राग व्यक्त केला केतन नक्कीच विकेट किपर कारण गरज नव्हती. गरज नसताना थ्रो टाकल्यानंतर मात्र त्या ठिकाणी सिंगल येते. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. केतन सुंदर बॉलिंग करताना मैदानामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना स्ट्राईक एंडला बॅटिंग करतो तो कमलेश. ऋतिक माफ करा बॅटिंग करतो तो स्ट्राईक एंडला. हाई चेंडू सुरेख वेल लेफ्ट केला. चुकीचा निर्णय. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धाव आहेत तब्बल 19 धावा. 2 ओव्हर नंतर 1/19 बरोबर ना. 2 ओव्हर नंतर 1/19 याचा अर्थ शेवटचे 18 चेंडू. रिस विरुद्ध तारा यानंतर सामना होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. रिस आलेले आहेत. रिस टीमचे कॅप्टन आपल्या समितीत उपस्थित आहेत. तारा टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेल आपण या ठिकाणी यायचं आहे. 19 धावा धावफलकावरती साधं कॅल्क्युलेशन जर आपण सांगितलं तर 18 चेंडू आणि तब्बल 59 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 59 धावा बरोबर का. हरकत नाही. 18 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. आमचे गुरुवारी सीतारामदादा चौधरी ज्यांचे समालोचन ऐकल्यानंतर कुठेतरी लहानपणापासून ती कॉमेंट्री ऐकल्यानंतर कुठेतरी कॉमेंट्री करण्याची इच्छा तयार झाली. त्यानंतर कॉमेंट्रीमध्ये थोडंफार नाव तयार झालं. परंतु सीतारामदादा चौधरी आपल्या कॉमेंट्रीमध्ये सांगताना नेहमी आकडेमोडीचा उल्लेख करताना नेहमी सांगायचे जगात ज्याला कळतात आकडे त्याचं कुणीही करू शकत नाही काही वाकडे. आणि इथे शेवटच्या 19 चेंडू शेवटच्या 18 चेंडू मध्ये 59 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जो येतोय अविनाश. अविनाशचा आपण मगाशीच कामगिरी सांगितली. इथे मात्र गोलंदाजीमध्ये वाकलन टीमला फार मोठी अपेक्षा असतील अविनाशकडनं. सामना त्यानं फार दूरवर जाऊ देऊ नये. स्ट्राईक एंडला खेळतोय कमलेश. अविनाश टू कमलेश. 18 चेंडू 59 धावा. पहिला चेंडू ऑन साइडला फिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कड घेतोय. डीप मिड विकेटला फिल्डर चेंडूच्या मागे आलाय. सिंगल घेतले आणि याचबरोबर धावफलक पुढे गेलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. दिल्ली विरुद्ध तामिळनाडू त्या ठिकाणी सामना सुरू होता रणजी ट्रॉफीचा दिल्लीच्या मैदानावरती. रात्री शेवटचा दिवस होता. आपल्या टीमसाठी सामना वाचायचा होता. पहाटे 2:45 वाजता वडिलांचं ब्रेन स्ट्रोक मुळे निधन झालं. विराट कोहली समोर 2 पर्याय होते. मैदानावरती जायचं की वडिलांच्या अंत्यविधीला जायचं. विराट कोहलीने मात्र पर्याय नंबर 2 निवडला. तो वडिलांच्या अंत्यविधीला गेला नाही. थेट मैदानावरती गेला. आपल्या दिल्ली टीमसाठी सामना वाचवला आणि तो सामना वाचवल्यानंतर तिथून स्मशानभूमीमध्ये गेला आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी आणि म्हणून विराट कोहली तयार झाला. अशा प्रकारचे आघात अशा प्रकारचे संघर्ष तुम्हाला पचवावे लागतात. एवढी मोठी मेहनत करावी लागते. एका रात्रीतनं कधी खेळाडू तयार होत नाही. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. टाकीचे घाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही आपल्या मराठीमध्ये साधी सोपी म्हण आहे. इथे पाहूया धावफलकाकडे तुम्हाला मी परत घेऊन जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 58 धावांची गरज. एक मोठा संघर्ष मैदानावरती सुरू आहे. बॅटिंगची गरज आहे वडवली टीमला. शॉर्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू होता. उंचावरनं खेळला गेला. डीप फाईन लेगला एक सुंदर षटकार की चौकार. षटकार 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. तब्बल 26 धावा धावफलकावरती आहेत. कौतुक आहे जयशंकर क्रिकेट क्लब चांदई संघाचा. चांदई आपले सर्व मित्र जे आहेत त्यांचं सर्वांनी एकत्र येत एका सुंदर सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. क्रिकेटची स्पर्धा भरवायची म्हटली की ती एकट्या दुकट्यानं ती स्पर्धा कधीच भरवता येत नाही.
हा एकट्याचा नवे खेळ म्हणून जमविला मेळ. अनेक जणांचा मेळ जमल्याशिवाय क्रिकेटचा खेळ मित्रांनो कधी मोठा करता येत नाही. आपल्या जयशंकर क्रिकेट क्लब चांदईच्या माझ्या तमाम क्रिकेट शौकीनांचं, सर्व आपल्या सदस्यांचं, सर्व मित्रांचं मी कौतुक करेल. गेली 7 वर्ष तुम्ही ही स्पर्धा करताय. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आरंभ शून्य अनेक लोक असतात. एकदा सुरुवात करतात, दुसऱ्यांदा करतात, तिसऱ्यांदा कुठे दिसतच नाहीत. परंतु आपला क्रिकेट चांदईचे आपले जे मंडळी आहेत गेले 7 वर्ष स्पर्धेचं दिमागदारपणे आयोजन करतायत. हा चेंडू मिस टाइम फटका हवेमध्ये गेलाय. झेल सोपा आहे, तो अवघड करणार नाही फलक गोल क्षेत्ररक्षक. आणि याचबरोबर फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय ऋतिकच्या रूपानं. स्कोरर माझ्या समोर एकदम सुंदर काम आपला मित्र करतोय. ऋषिकेश सुंदर प्रकारचं काम आकडेमोडीचं करतोय. अतिशय जोखमीचं काम असतं क्रिकेटमध्ये स्कोररचं. कॉमेंटेटरला काय तो त्याला येईल ते बोलत राहतो. इकडे जा, तिकडे जा, प्रेक्षकांमध्ये जा, तिकडे जा. बोलायला काही लागत नाही. कारण असं म्हटलं जातं माणूस आयुष्याच्या दुसऱ्या वर्षी बोलायला शिकतो, परंतु काय बोलावं हे कळायला संपूर्ण आयुष्य निघून जातं. दफलकावरती आपण पाहिलंय तब्बल धावा आहेत त्या 26 धावा दफलकावरती. अजूनही 52 धावांची गरज. वाकलन टीमनं एक जबरदस्त पकड या मॅच वरती मिळवलेली आहे. सुरुवातीला बॅटिंग चांगली केली, त्यानंतर फिल्डिंग आणि बॉलिंग चांगली करतायत. दुसऱ्या बाजूने वडवली संघाला मात्र एका मोठ्या पॉवरफुल खेळीची गरज आहे हा सामना जिंकायचा असेल तर. फुलटॉस होता, खराब चेंडू, घेतलेला खरपूस समाचार. डीप स्क्वेअर लेग वरनं चेंडू भिरकावून दिलाय. एक सुसाट षटकार. 6 धावांनी दफलक पुढे गेलाय. तब्बल 32 धावा दफलकावरती आहेत. सामना त्या ठिकाणी अवघड आहे परंतु अशक्य नाही. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे या खेळाचं महत्व, या खेळाचा रोमांचकपणा, या खेळाचं आकर्षण अजूनही शेकडो वर्ष झाली तरी या खेळाचा रोमांचकारीपणा कधीच कमी झाला नाही. एका चेंडूमध्ये 286 धावा सुद्धा याच क्रिकेटमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला सांगेल मी तो किस्सा वेळ आल्यानंतर. एका चेंडूमध्ये 286 धावा सुद्धा बनवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज थांबतायत. अंपायर डेड बॉल इशारा केला करताना सुंदर अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली. मगाशी जो हिट विकेटचा निर्णय दिला तो नंतर मात्र आमच्या टेक्निशियननं पाहिला ती हिट विकेटच होती. म्हणजे अंपायरचं सुद्धा कौतुक आहे. लोअर फुलटा चेंडू तो ऑफसाईडला खेळला. सिंगल डबल न काम होणार नाही आता वडवली संघासाठी. नाही चलेगा इक्का दुक्का, अब खेळणं पडेगा चौका या छक्का. सिंगल डबल न तुम्ही जवळ जाल, जिंकू शकणार नाही. एका धावेन धावफलक पुढे जाईल. माझे स्कोरर मित्र कळवतायत 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती आहेत. सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध. पण प्रेक्षकांना कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल प्रेक्षकांना काही घेणं देणं नसतं. प्रेक्षक चौकार षटकार आणि फक्त थरार पाहायला मैदानावरती आलेले असतात. हा चेंडू उंचावरनं खेळलाय. डीप स्क्वेअरला फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. हो सुंदर फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग. मला वाटतं टीमसाठी काही धावा वाचवल्यात फिल्डरनं. अप्रतिम फिल्डिंग. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मी तुम्हाला सांगितलं षटक संपलाय. अंपायर इशारा करतायत आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 34 धावा धावफलकावरती आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. या ठिकाणी रिस संघाचे कॅप्टन आलेत मला वाटतं ना. रिसच्या टीमचे कॅप्टन आहेत. तारा टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेल आपण कृपया या ठिकाणी. तारा आलेत का? चला टॉस करून घेऊया. चला सर. टॉस होतोय रिस वर्सेस तारा यानंतर होणाऱ्या सामन्याचा. सामना क्रमांक 2 आजच्या या खेळामधला रिस वर्सेस तारा हा सामना मैदानामध्ये होईल. सागरजी शेलके साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक झालाय. टोपीचा किस्सा. अगोदर ड्रिंक्स ब्रेक झाला. थोडंसं आपण पाण्याबद्दल बोलूया. अगोदर थोडस टॉस होऊ द्या मग आपण त्या विषयाकडे जाऊया. तारा टीमच्या कॅप्टन टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तारा टीमचे कॅप्टन जे आहेत त्यांनी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. हॅलो, मी सर्वांना विनंती करतोय कृपया करून गाड्या पार्क करू नका रस्त्यावर. सर्व ट्रॅफिक जाम झाले.
विनंती करतोय, कृपया करून विनंती करतोय की आपण त्या 4 व्हीलर्स कृपया करून बाजूला काढायचे. बरेचसे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत, मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. संघर्ष थोडा शिगेला पोहोचलाय वडवली टीमसाठी. 2 षटकं बाकी आहेत. पुढची मॅच असेल तारा विरुद्ध रीस या 2 संघादरम्यान. जाऊया पुनश्च आपण मैदानाच्या दिशेने. शेवटचे 12 चेंडू, 44 धावांची गरज. केतन पहिला चेंडू सरळ भिरकावलाय. लॉंग ऑनला फिल्डर तिकडे आहे, सुंदर फिल्डिंग केले, चांगला थ्रो येतोय डीप मधनं. 1 धाव त्यावरती मिळते. शेवटचे 11 चेंडू आणि 43 धावांची गरज. सामना दूरवरती गेलाय, परंतु मी तुम्हाला सांगितलं क्रिकेटमध्ये शेवटचे 11 चेंडू आणि 43 धावांची गरज. अकरा चेंडू 43 धावा. इथे मात्र आता वडवली संघाला काहीतरी मोठा विचार करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने वाकळण संघानं मजबूत घट्ट पकड या मॅच वरती मिळवलेली आहे. सुरुवातीला बॅटिंग सुंदर केली, मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मात्र बॉलिंग चांगली करताना फिल्डर कडनं सुद्धा थोडी सुंदर साथ मिळते. शेवटचे 11 चेंडू 43 धावांची गरज. रिव्हर्सिपचा प्रयत्न होता, परंतु मात्र केतनच्या बॉलिंग वरती आता फटके येणं थांबलेलं आहे. संजय दादा कोळंबे यांच्याकडनं आयवा कॅश साठी म्हणजे बॉन्डलाईनच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा 100 रुपयांचं बक्षीस आहे. हाच कॅश तुम्ही जर न्यूझीलंड मध्ये पकडला तर किती बक्षीस असणार आहे. केतन हा चेंडू फुलटॉस होता, ऑन साइडला खेळलाय. फिल्डरनं सुंदर फिल्डिंग केले. न्यूझीलंड मध्ये जेव्हा इंटरनॅशनल वन डे सामने होतात, मैदानाच्या बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल टिपला तर त्या प्रेक्षकाला मिळतात तब्बल 3 लाख रुपये. जाऊया आपण एकदा. एक कॅच पकडला, 1-2 वर्ष काम करायची गरज नाही. जायला त्यापेक्षा जास्त पैसे जातील, हा भाग वेगळा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा आहेत तर तब्बल 35 धावा, माफ करा 36 धावा धावफलकावरती आहेत. हो, हा चेंडू मला वाटतं इथे वडवली टीमला, वाकळण टीमची बॉलिंग या ठिकाणी नक्कीच फार त्या ठिकाणी अवघड जाते खेळण्यासाठी. कारण ज्या प्रकारचे फटके येत आहेत ते फटके आता मॅच जिंकून देणार नाहीत. इथे चमत्कारांचीच अपेक्षा करावी लागेल आणि चमत्कार करण्यासाठी आतमध्ये तुम्हाला बॅटिंग तशी करावी लागणार आहे. शेवटचे मला वाटतं चेंडू शिल्लक असतील ते 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जवळपास 41 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू 41 धावा. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. फिल्डरच्या दिशेनं मला वाटतं फार उशिरा का परंतु चौकार येतोय. शेवटचे 7 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 7 चेंडू 37 धावा. परंतु क्रिकेटला शेवटचा चेंडू टाकेपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्य वर्तवणं फार अवघड आहे. कारण नेहमी असं म्हटलं जातं क्रिकेटचं भविष्य वर्तवणारा पंडित अजून जन्माला यायचा आहे. त्यामुळेच तर क्रिकेटची गंमत अजून टिकून आहे. यावेळेस प्रतिदा रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मला चेतनने अगोदरच ओळखलं होतं हा फटकार रिव्हर्सिप येणार. चेंडू त्यानं फार दूरवरती टाकला, त्यावरती सिंगल येते. शेवटचे 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 36 बनतील की नाही हे मला माहित नाही, परंतु एका चेंडू मध्ये 286 बनवले गेलेले आहेत. 1864 साली सामना झाला होता ऑस्ट्रेलियामध्ये, व्हिक्टोरिया विरुद्ध नॉर्थ ऑस्ट्रेलिया. फलंदाजाने चेंडू मारला व्हिक्टोरियाच्या बॉन्डलाईनच्या कडेला. एक झाड होतं, झाडाची फांदी आतमध्ये आली होती, चेंडू त्या फांदीला जाऊन अडकला. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टन अंपायरला सांगितलं चेंडू लॉस बॉल म्हणून हरवला म्हणून डिक्लेअर करा. अंपायरने सांगितलं चेंडू मला डोळ्याने दिसतो, मी डिक्लेअर कसा करू, चेंडू हरवलाय. तुम्ही काही करा, तो खाली पाडा घेऊन या आतमध्ये. शिडी आणली गेली, आला नाही चेंडू खाली. करवत आणून फांदी कापण्याचा प्रयत्न आला, नाही जमलं. बंदूक आणली, फायर केले 2-3 फायर नंतर चेंडू खाली पडला. तो फिल्डरने आतमध्ये टाकला. तोपर्यंत बॅट्समनने 286 धावा पळून काढल्या होत्या. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. इथे 6 चेंडू मध्ये 36 पाहिजेत. तुम्ही म्हणाल कॉमेंटेटर काय खोटं सांगतात काय, पहिल्यांदाच आले आणि खोटं बोलतात काय आमच्या इथे. तुम्ही इंटरनेटमध्ये जा, गुगलच्या सर्च विंडोमध्ये फक्त एवढं टाईप करा 286 रन्स इन 1 बॉल, तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. इंटरनेटचा वापर चांगला करा, चांगली माहिती मिळून जाईल. 6 चेंडू 36 धावांची गरज. ओ क्लीन बोल्ड.
आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. 6 चेंडू 36 पाहिजे होत्या. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. शेवटचे 6 चेंडू 35 धावांची गरज. सुंदर असे समालोचक आपल्या समेत आहेत, जे मित्र 4-5 दिवस मेहनत करतायत आणि मला वाटतं या मॅच नंतर आपण नक्कीच त्यांच्याकडे जाऊया. मेहनत त्यांनी केलेली आहे आणि शेवटच्या दिवशी येऊन मला वाटतं मी त्यांना बराच वेळ बसून ठेवलं असं मला वाटतंय. पुढच्या 5 चेंडूनंतर आपले बाकीचे कॉमेंटेटर सुद्धा कॉमेंटरी बॉक्समध्ये असतील. मी तुमच्या समेत आहे, काळजी करू नका. कारण समीर यांनी 2 वर्ष मला वाटतं ते मला आमंत्रण देत आहेत. आज तो दिवस उगवला गुढीपाडव्याच्या अगोदरचा. आमचे 3ही मित्र मयूर मते, हरी पाडाळे, वैभव ढवळे यांचं मी कौतुक करेल. त्यांची मॅच होती पुण्यामध्ये, रेंजेसचा टुर्नामेंट चालू आहे. मॅच संपल्यानंतर आहे तसे गाडीत बसले, घरी पाणी प्यायला सुद्धा गेले नाहीत आणि तसंच आम्ही इथे कर्ज या मैदानावरती आलोय. त्यामुळे त्यांचंही कौतुक आहे. 5 चेंडू 36 धावा. हा चेंडू मला वाटतं अंपायर इशारा करतात वाईट बॉलचा. अंपायरिंग या स्पर्धेमध्ये फार मला आवडली. आपले दोन्ही अंपायर जे आहेत दोघांचे कौतुक आहे. आपल्या होम टीमचे दोन्ही अंपायर्स आहेत आणि दोघांचे विशेषतः म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ड्रेसिंग सेन्स. अंपायर दोन्ही अंपायरचे ड्रेस सेम पाहिजेत, हे फार महत्वाचं आहे. हा चेंडू डीप स्क्वेअरला उंचावरनं खेळला गेलाय आणि इथे मला वाटतं झेल बहुतेक सुटलाय, कारण प्रेक्षकांच्या आडून आपल्याला ती घटना दिसली नाही. एका धावेन धावफलक पुढे जाईल. माझे स्कोरर मित्र कळवत आहेत 44 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 34 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू 34 धावांची गरज. इथे मात्र आता सामना वाकलन टीमच्या पूर्णपणे कब्जामध्ये आहे. फक्त विजयी जल्लोष करण्याची ते वाट पाहत आहेत. 3 चेंडू 34 धावांची गरज. सुंदर बॉलिंग केली मोतीरामनं, केतन अविनाशनं आणि जीत शेवटची ओव्हर घेऊन आलाय. हा चेंडू सुरेख उसळी घेणारा चेंडू आणि इथे फलंदाज बाद. मला वाटतं हिट विकेट तो झालेला आहे आणि मैदानावरती ती बेल्स लुकलुकली आणि त्यावरनं आपल्याला कळालं की फलंदाज बाद होतोय. लाइटनिंग बेल्स हा एक नवीन प्रकार क्रिकेटमध्ये आलेला आहे. झिंग लाइटनिंग सिस्टीम नावाची जी कंपनी आहे तिने हे बेल्स पहिल्यांदा नक्की क्रिकेटमध्ये आणल्या आणि हल्लीच्या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीनं बंदी घातलेली आहे. तुम्ही ते स्टंप्स आणि बेल्स नेऊ शकत नाही, कारण त्यांची किंमत. जीतचा हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. ते 6 स्टंप आणि 4 बेल जे आहेत ना त्यांची किंमत 20 लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या बेल्स आणि स्टंप्स आयसीसी आता घरी नेऊन देत नाही प्लेयरला. 20 लाखापेक्षा जास्त किंमत आहे 6 स्टंप्स आणि 4 बेलची. जीत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड आणि याचबरोबर वाकड संघाचं हार्दिक अभिनंदन. वडवली संघ नाराज व्हायचं नाही, चांगले खेळात मित्रांनो. बॅटिंग लाईनअप थोडीशी कमजोर ठरली, हरकत नाही, पुढच्या वेळेस परत एकदा चांगलं खेळा. वाकडन टीमचं अभिनंदन. आणि यानंतर रिस विरुद्ध तारा सामना सुरू होत आहे. मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही अजिबात थांबू नका. तुम्ही पाहत राहा.